तिकडे पुण्याच्या चिखली कुडाळवाडी भागात भंगारच्या गोदामाला एक मोठी आग लागली आहे। रात्रीच्या वेळेला लागलेली ही आग अजूनही धुमसत असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या ही आग विझवण्याचं काम करतात। रात्री 12:30च्या सुमारास ही आग लागली होती। स्थानिकांनी माहिती देताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, मात्र भंगार पेट घेत असल्यानं ही आग आटोक्यात येत नाहीये। या आगीमध्ये तब्बल 20 ते 22 दुकानं जळून खाक झालेली आहेत। दरम्यान अद्याप या आगीचं नेमकं कारणही कळू शकलेलं नाहीये, मात्र परिसरात धुराचं साम्राज्य पसरल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील भंगारच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। तब्बल 150हून अधिक गोडाऊन जे आहेत ते आगीत जळून खाक झालेले आहेत। रात्री 12 वाजता लागलेली ही आग अद्याप ही विझू शकलेली नाहीये, तर आज दिवसभर ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या विभागाकडून जवानांकडून केले जाणार आहे। हे सर्व जवान रात्रीपासून या ठिकाणी तैनात आहेत। जवळपास 25 ते 30 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। सध्या 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी कार्यरत आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते युद्धपातळीवर सुरू आहेत। त्या व्यतिरिक्त 50हून अधिक खासगी टँकर देखील या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। तरीही ही आग जी आहे ती आज दिवसभर विझणार नसल्याची शक्यता या ठिकाणी अग्निशमन दलाकडून व्यक्त केल्या जात आहेत। या आगीमागचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु ही आग वाढण्यामागची अनेक कारणं आहेत। कारण या संपूर्ण गोडाऊनमध्ये रबर आणि प्लॅस्टिकचं साहित्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळंच एका गोडाऊनला लागलेल्या आगीनं अगदी रौद्र रूप धारण करत 150हून अधिक दुकानं यामध्ये सामावून घेतली आणि पूर्ण दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत। कुदळवाडीमध्ये चिखली परिसरामध्ये ही आग लागण्याची पहिलीच वेळ नाहीये, तर याआधी देखील अनेकदा अशा आगी लागलेल्या आहेत आणि हे आगीचं सत्र अजूनही सुरूच आहे। कॅमेरामन तुषार नावरेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।